घाटकोपरमध्ये जिथे होर्डिंग दुर्घटना घडलेली आहे घाटकोपरमध्ये जिथे होर्डिंग कोसळण्याची दुर्घटना घडली आहे, या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आणि मुख्यमंत्री त्याचा आढावा घेण्यासाठी आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 3 मृत्यू झालाय, तर 59 जण जखमी झालेत आणि 62 जण अजूनही या होर्डिंगखाली अडकल्याची भीती व्यक्त होते। सोमय्या तिथे दाखल झाले आहेत, मीर कोटेचा देखील आहेत आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आता घटनास्थळी पोहोचले आहेत। घाटकोपरमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। अचानक वादळी वाऱ्यासह मुंबईतल्या विविध भागात पावसाला सुरुवात झाली आणि सोसाट्याचा वारा सुटला आणि याच वेळी हे भलं मोठं होल्डिंग तिथे खाली कोसळलं। पेट्रोल पंप तिथे होता। घाटकोपरच्या रमाईनगर भागात ही घटना आहे। सुरुवातीला 100 जण या होर्डिंग खाली अडकल्याचं वृत्त आलं होतं, यातल्या 62 जणांना बाहेर काढलंय, पण आकडा 100हून अधिक होता। 59 जण जखमी झालेले, तर 62 जण हे अजूनही या होर्डिंग खाली अडकल्याची चर्चा केली जाते। एनडीआरएफच्या टीमला देखील तात्काळ पाचारण करण्यात आलं आणि बचाव कार्य हे अजूनही सुरू आहे। या होर्डिंगचे लोखंडाचे मोठमोठे पोल आहेत, त्यामुळे बचाव कार्यात काहीसा अडथळा येतोय। पेट्रोल पंपावर हे होर्डिंग कोसळलंय घाटकोपरच्या रामाबाई नगरमध्ये आणि मुख्यमंत्री या घटनेचा आढावा घेण्यासाठी आता घटनास्थळावर पोहोचलेले आहेत। बचाव कार्य आता सुरू आहे घाटकोपरमध्ये। अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे हे भलं मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं। यावेळी अनेक वाहनं तिथं होती, पेट्रोल भरण्यासाठी रांगा होत्या वाहनांच्या। नेमकं त्याच वेळी हे भलं मोठं होर्डिंग अचानक या सगळ्यांच्या अंगावर कोसळलं आहे। 100हून अधिक जण या होर्डिंग खाली अडकलेले होते, त्यातल्या काही जणांना बाहेर काढण्यात यश आलंय। दुर्दैवानं 3 यात मृत्यू झालाय। घाटकोपरच्या रमाबाई नगरमधली घटना आहे। या होर्डिंग खालून ज्यांना बाहेर काढण्यात आलं अशा काही जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या जखमींना तात्काळ राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला। मुख्यमंत्री शिंदे घाटकोपरमधल्या दुर्घटनास्थळी आता पोहोचलेले आहेत। परिस्थितीचा नुकसानाचा आढावा ते आता घेत आहेत। पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून ही मोठी दुर्घटना घडली। 100हून अधिक जण या होर्डिंग खाली अडकलेले होते, त्यातल्या काही जणांना आता बाहेर काढण्यात आलं आणि जवळपास 62 जण प्रेसवाल्यांनी प्लीज कॉपरेट करा। प्रेसवाले पुढे प्रेसवाले चला पुढे चला। पर्यंत गाड्या येतोय, लोकांचा आवाज येतो। काय केलं कुछ काम है कुछ काम मागून दाखवतो। पेट्रोल पंपावर घाटकोपरमध्ये मोठं होर्डिंग कोसळून ही दुर्घटना घडलेली आहे। मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती। सोसाट्याचा वारा होता, वादळी वारा होता आणि याच वाऱ्यामुळे अचानक होर्डिंग खाली कोसळलं। खाली पेट्रोल पंप होता, पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची लांब रांग होती आणि या सगळ्यांच्या अंगावर हे भलं मोठं वजनदार होर्डिंग कोसळलं। यात 100हून अधिक जण अडकले होते, त्यातल्या काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय, तर जवळपास 60च्या आसपास लोक हे अजूनही या होर्डिंग खाली अडकल्याची भीती व्यक्त आहे। त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। लोक जात आहेत मध्ये कट करून अजून प्रेशर होईल।
त्याच्यामुळे सर ते उतरून केलं पाहिजे. काही ठिकाणी तर प्रेशर रिलीज करावं लागेल. प्रेशर रिलीज करण्यासाठी आता उतरून घ्यायला तुम्ही आता मशीन प्लीज थोडं पुढे वागा. सोबतच्या रमाईनगर भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले आहेत. या दुर्घटनेचा आढावा ते घेत आहेत. किरीट सोमय्या यांच्याशी संवाद साधत त्यांनी घटनास्थळावरून माहिती घेतलेली आहे. पोलीस जखमींचा सेवा खर्च आपण करू. थोडंसं बाजूला काय परिस्थिती आहे तुम्ही रुग्णालयामध्ये पण जाऊन आलात. हात खाली करा, हात खाली करा ना, हात खाली करा. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. हात खाली करा. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. जेव्हा घटना घडली त्याच वेळेस मी महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या, पोलीस आयुक्तांना आणि स्टेट डिझास्टर यांना सूचना केल्या की या ताबडतोब रेस्क्यू ऑपरेशन सुरू करा. आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे. यामध्ये जवळपास 57 लोकांना बाहेर काढलेलं आहे आणि ते राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आताही हायड्रा आणि क्रेन लावून हे जे होर्डिंग आहे ते उचलण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे आता प्राधान्य जे आहे यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आपली ही सगळी रेस्क्यू टीम, NDRFची टीम, महापालिकेची टीम आणि स्टेट डिझास्टरची टीम ही रेस्क्यू करते आहे. या सर्व गाड्या ज्या आहेत अडकलेल्या त्यांना अगोदर बाहेर काढणं याला आपण प्राधान्य देतोय आणि जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना दिलेल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि यानंतर जे होर्डिंग आहे ज्या होर्डिंगच्या बद्दल देखील चौकशी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि महापालिका आयुक्तांना सांगितलेलं आहे की जेवढे मुंबईतले होर्डिंग आहेत या सर्व होर्डिंगचं स्पेशल ऑडिट करा, स्ट्रक्चरल ऑडिट करा आणि जे विदाऊट परमिशन, विदाऊट लायसन्स आहेत हे सर्व कापून टाका, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी दिल्या. सरकारकडून काही मदत जाहीर केली? जखमींचा सर्व उपचाराचा खर्च सरकार करेल आणि जे मृत्युमुखी पडलेत त्यांच्या परिवारांना देखील मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण तात्काळ 5 लाख रुपये देण्याचा देखील निर्णय घेतला. सर, किरीट सोमय्यांनी पत्र टाकलं होतं आणि 13 तारखेला कारवाईचे आदेश महानगरपालिकेने दिले. त्याच्याबद्दल काय सांगा? नाही, किरीट सोमय्यांनी जे पत्र दिलेलं या पत्राची कशी ओळखूनच पत्र, त्यामुळे होर्डिंग जे कोणी होर्डिंग धारक आहेत यांना कुणाच्याही जीवाशी खेळण्याचा अधिकार नाही आणि याच्यावर जे आता झालेलं आहे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल तर या घटनेत जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा जेव्हा अलर्ट येतो एखाद्या वादळ वाऱ्यामुळे संपूर्ण सूचना दिलेल्या आहेत. डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रमुख आणि मुख्य सचिवांना मी सांगितलंय की सगळ्यांना अलर्ट करा आणि अशा प्रकारचे कुठलेही स्ट्रक्चर पडू शकतात हे त्या ठिकाणी त्याच्या उपाययोजना करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. पावसामध्ये अशी परिस्थिती है सर, जो घटना हुई है इसको लेकर शिकायत पहले भी ये घटना बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है और ये पहले तो रेस्क्यू करना ज़रूरी है और रेस्क्यू टीम यहाँ काम कर रही है. लगभग 57 लोगों को बाहर निकाला है, वो राजावाड़ी हॉस्पिटल में दाखिल हुए हैं, उनके ऊपर उपचार शुरू है और रेस्क्यू टीम और भी कई गाड़ियाँ यहाँ पर फंसी हुई है, उनको निकालना ये हमारी प्रायोरिटी है. और जो भी क्रेन है, हाइड्रा है, सब यहाँ पर लगाया और अभी जो जितने भी होर्डिंग है मुंबई में उसका स्पेशल ऑडिट हो, स्ट्रक्चरल ऑडिट हो
जो विदाउट लाइसेंस विदाउट परमिशन है उनको काट दिया जाए, उनके ऊपर कार्रवाई की जाए और जो आज इसके लिए जो जिम्मेदार है उसके ऊपर सदोष मनुष्यवध का गुनाह दाखिल करने की भी सूचना की हुई है। सर जो घायल हुए हैं और घायल जो है उनका पूरा उपचार जो है गवर्नमेंट करेगी। जिनकी मृत्यु हुई है उनके परिवार को तत्काल मुख्यमंत्री सहायता निधि से 5 लाख रुपए का प्रावधान किया जाएगा। लेकिन देखिए ऐसी घटना दोबारा ना हो इसके लिए मैंने महापालिका आयुक्त, डिजास्टर मैनेजमेंट, पुलिस को सूचना दी हुई है कि ये तत्काल इसका स्पेशल ऑडिट हो। जैसे किरीट सोमैया जी ने पहले आपने भी पत्र दिया है, तो जहाँ जहाँ ऐसी परिस्थिति है उनके ऊपर कार्रवाई हो जाए। सीएम सर बड़ी लापरवाही सर इकड़ नाही तर या दुर्घटनेसाठी जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर सरुष्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहे। या घटनेची चौकशी करण्याचे देखील आदेश दिलेले आहेत आणि पुन्हा अशी घटना होऊ नये यासाठी पालिका आयुक्तांना सूचना देखील दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। आता बचाव कार्य सुरू आहे। घाटकोपरच्या रमाई नगरमध्ये सगळी दुर्घटना घडली आहे। जखमींच्या उपचाराचा खर्च देखील सरकार करेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे आणि मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदतही जाहीर झाली आहे।